स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या पोलीस पथकाने अवैध दारूधंद्यांवर मोठी कारवाई केली असून मुळेगाव तांडा, गुळवंची तांडा, कामती, जवळा तालुका सांगोला आदी ठिकाणी छापा टाकून 7 केसेस नोंदवल्या आहेत। या कारवाईत एकूण 7,800 लिटर गोळ मिश्रित रसायन, 58 लिटर हातभट्टी दारू, 25 लिटर शिंदी, 141 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 3,87,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी छापे मारून अवैध दारू भट्ट्या नष्ट करण्यात आल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, दुय्यम अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांचे पथक मौजे मुळेगाव तांडा, दक्षिण सोलापूर व मौजे गुळवंची उत्तर सोलापूर येथील हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून कारवाई केली आहे। तसेच कामती पोलीस ठाणे हद्दीत 2 केसेस करण्यात आल्या आहेत। जवळा तालुका सांगोला येथे देखील कारवाई करण्यात आल्या आहेत।